अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक आणि अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यामधील वाद मराठा समाजाच्या तरुणांच्या मुळावरती उठलाय की काय अशी शंका उपस्थित होतीये। मराठा समाजामधील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी राज्य सरकारनं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली। उद्योगासाठी बिनव्याजी 15 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं। सुरुवातीला या महामंडळानं अतिशय चांगल्या पद्धतीनं कामकाज करून मराठा समाजामधील तरुणांना दिलासा दिला। मात्र अलीकडे वर्षभर या योजनेतील लाभार्थ्यांना नियमितपणे कर्जाच्या व्याजाचा परतावा मिळत नाहीये। त्यामुळे राज्यभरामधून मराठा समाजातील तरुणांकडून तक्रारी वाढतायत आणि यामध्येच आता व्यवस्थापक आणि महामंडळाचे अध्यक्ष यांच्यामध्ये वाद असल्याचं समोर आलंय। दरम्यान या वादाला मनोज जरांगेंनी भाष्य केलंय। या सगळ्याचा सरकार जबाबदार याशिवाय राज्यामध्ये मोठं आंदोलन करण्याचा इशारा हा देखील मनोज जरांगेंनी दिलाय। सातारा संस्थांचं गॅजेटियर का निघत नाही? केसेस मागे घेऊ म्हणले का घेतल्या जात नाहीत? बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचं काय झालं? MIDC देव बोलले ना तुम्ही, तो JR निघाला नाहीये, विद्युतचा JR निघाला नाही। कित्येक तरी बलिदान गेलेल्या कुटुंबाचं आणखीन त्यांना निधी पण मिळाला नाहीये। म्हणजे तुम्ही मेलेल्या बांधवांचं सुद्धा आमच्या राजकारण करायला लागलात। याला मुख्यमंत्री म्हणलं जातं का? याला मुख्यमंत्री म्हणणार का तुम्ही? म्हणूनच या सगळ्या विषयावर फायनल तुकडा एक घाव घालायचं ठरवलंय आणि या राज्यात खूप मोठं आंदोलन उभा राहणार आहे। त्याची तारीख आता आम्ही 16 मेला आंतरवालीत पत्रकार परिषद घेऊन तारीख फायनल करणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।